आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व राजकीय पक्षाची बैठक सिद्धेश्वर पेठेतील नॅशनल कॉम्प्लेक्स लेबर पार्टीचे ऑफिस येथे संपन्न झाली। या बैठकीचे उद्देश सोलापूर शहर व ग्रामीण भागातील विकासासाठी शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करून कायदेशीर लढा देऊन जनतेला नैसर्गिक न्याय तत्वावर न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंच ची स्थापना सर्व पक्षाच्या अनुमतीने करण्यात आली आणि सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचाच्या अध्यक्षपदी श्री साथी बशीर अहमद शेख यांची निवड सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या एकमताने निवड करण्यात आली। सर्वांना नमस्कार। आज आपल्याला सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वपक्षीय लोकांनी मिळून जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय पुढील प्रमाणे सर्वानुमते सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचच्या अध्यक्षपदी साथी बशीर अहमद यांची आपण निवड केलेली आहे। त्याचबरोबर प्रत्येक पक्षाच्या वतीने सुचवलेल्या एक प्रतिनिधीची उपाध्यक्षपदी निवड करण्याचे ठरले आहे। त्याप्रमाणे अध्यक्ष साथी बशीर अहमद, उपाध्यक्ष अबू तालिब डोंगरे, समाजवादी पार्टी आपले अध्यक्ष जे आहेत साथी बशीर अहमद यांची लेबर पार्टी आहे आणि ते लेबर पार्टीचे पण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आपले सोलापूर विकास मंचचे ते अध्यक्ष आहेत। त्याच पद्धतीने आपले पहिले उपाध्यक्ष अबू तालिब डोंगरे समाजवादी पार्टीचे आहेत। दुसरे उपाध्यक्ष आहेत विष्णू कारंपुरी महाराज, हे शिवसेना उभाटा गटाचे आहेत। आपले तिसरे उपाध्यक्ष साहेबांना टेगळी शिवसेना शिंदे गटाचे आहेत। आपले त्यानंतरचे उपाध्यक्ष आहेत नरसय्या कंदूर, हे CPIचे आहेत। त्यानंतर अर्जुन सलगर म्हणजे मी स्वतः ओबीसी बहुजन पार्टीकडून आहे। त्यानंतरचे उपाध्यक्ष आहेत आपले प्रशांत गोनेवार वंचित बहुजन पार्टीकडून आहेत। त्याचप्रमाणे अशोक कांबळे साहेब आपले RPI डेमोक्रॅटिक पार्टीचे आहेत। सिद्धार्थ बोराडे जे आहेत आपले कार्यकारिणी सदस्य आहेत। अशा पद्धतीने DD पांढरे देखील एक सामाजिक संघटनेच्या वतीने आपले कार्यकारिणी सदस्य आणि जे कोणी राहिले असतील आपण प्रत्येकाचं इथं स्वागत करणार आहोत। इतरही राजकीय पक्षांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर विकास मंचमध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। माझे 2 शब्द संपवतो।